जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी, कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. सुप्रभात. सगळ्यांचं दासबोध अभ्यासात स्वागत आहे. आणि आज आपण आपले आमंत्रित श्री अमोल वैद्य यांची मी आपल्याला सगळ्यांना ओळख करून देतो. श्री अमोल वैद्य यांचा जन्म इंदोर इथे झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण नागपूरमध्ये झालं. ते शैक्षणिक क्षेत्रात तसेच माहिती तंत्रज्ञान व आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. गेली 35 वर्ष त्यांनी सहज मार्ग ध्यान पद्धती अवलंबलेली आहे. त्याला इंग्रजीत हार्टफुलनेस असे म्हणतात. ते गेली 12 वर्ष सहज मार्गाचे प्रशिक्षक सुद्धा आहेत. त्यांना आध्यात्मिक गुरु श्री पार्थसारथी राजगोपालाचार्य आहेत. सहज मार्गात विनय गुरु अशी पद्धत असून त्या श्री पार्थसारथी राजगोपालाचार्य यांच्या समाधीनंतर श्री कमलेशजी पटेल हे त्यांचे आध्यात्मिक गुरु असून त्यांना आदराने ताजी अशी हाक मारतात. मी श्री अमोल वैद्य यांना आमंत्रित करतो आणि त्यांना बोलण्याची विनंती करतो. थँक्यू शुक्लजी. नमस्कार. नमस्कार. मला इथे बोलवलं याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमचा. अलाव मी टू यूज इंग्लिश अँड मराठी, कारण की गेले अनेक वर्ष व्यवसायात राहिल्यानंतर मराठीत पटकन विचार करून बोलायची सवय गेली आहे. पटकन इंग्रजीचा वापर केला जातो संभाषणात. जसं तुम्ही सांगितलं तसं मी गेले 35 वर्ष सहज मार्गाचा अभ्यासी आहे. आणि काल जेव्हा डॉक्टर साहेबांशी बोलण्यात आलं होतं तेव्हा मी त्यांना सांगितलं की ॲट वन स्टेज आय वॉज अन एथिस्ट. आणि त्या संदर्भात मला सांगायचं असेल की माझी जर्नी फ्रॉम ॲथिझम टू समबडी हू बिलीव्स इन द अल्टिमेट जर मला सांगायची असेल तर थोडासा माझ्या लहानपणचा पृष्ठभागही करणं जरुरी आहे. थोडक्यात माझी लहानपण आणि मग सहज मार्गाकडे येतो. माझी आजोळ इंदोरचं, माझी आजी जी होती ती इंदोरची, जर कोणी असाल तुम्ही इथे तर नाना महाराज तराणीकरांची शिष्या. माझं बालपण नागपूरला गेलं. माझे आजोबा ज्योतिषाचार्य होते, त्यामुळे घरी जर कोणी नागपूरकडलं असेल तर सांगेल की त्या काळात 1964-65 या काळात जनार्दन स्वामी म्हणून योगाभ्यासी मंडळ खूप प्रसिद्ध होतं. जनार्दन स्वामी आमच्या घरी अगदी रेग्युलरली यायचे. म्हणजे मला आठवतं माझ्या लहानपणी मी खडावा घालून यायचे. ते त्यांच्या खडावा घालून सुद्धा घरी फिरलेलो आहे 3-4 वर्षाचं असताना. शंकराचार्य 3-4 रेग्युलरली आजोबांना भेटायला, त्यांचा काही ज्योतिषाबद्दल काही विचार विमर्श करायला रेग्युलर घरी यायचे. पण माझे वडील कम्युनिस्ट, एथिस्ट, नॉन बिलिव्हर. त्यामुळे अशा एका कॉम्प्लेक्स
काइंड ऑफ वातावरणात जरी लहानपण गेलं असेल, पण वडिलांनी चॉईस दिला हे ठरवायचा की तुला काय करायचंय जीवनात ते कर, तुला काय प्रथा फॉलो करायची आहे ती कर, एक गोष्ट मात्र सोडू नको म्हणजे मनुष्य धर्म सोडू नकोस. मला आठवतं आमच्या लहानपणी एक माळी यायचा आमच्याकडे, महादेव नाव होतं, म्हातारा होता. त्याला मी एक दिवस असंच काहीतरी बोलतात, रे महादेव, मला काही कळायच्या आत एक झापड पडली वडिलांची, अरे तुझ्या आजोबांसारखे महादेव आजोबा म्हण, महादेव काका म्हण. सो दॅट वॉज द काइंड ऑफ अपब्रिंगिंग. वयाच्या एका विशिष्ट वेळी भुंज झाल्यानंतर पूजा करायचो. एका विशिष्ट क्षणाला काही घटना घडल्या, पूजा करत होतो. दररोजच्या पूजेचा जिम्मेदारी माझी असायची, मी करायचो सकाळी आंघोळ करून. तपकात देव तसेच ठेवले पाण्यात आणि उठलो की माझा विश्वास नाही, मी याच्या पुढे करणार नाही. वयाचं काहीतरी 12व 13व वय असेल माझं. त्याच्यानंतर पुढले 10 वर्ष 8 वर्ष लॉजिक, गणित, संख्याशास्त्र, कोरिलेशन, लॉज ऑफ नेचर, लॉज ऑफ फिजिक्स, याच्यातनंच आयुष्य आणि जग याच्याकडे पाहण्यात गेलंय. त्याच्यात कदाचित रिझल्ट असेल की इंजिनिअरिंगकडे गेलो. गणित आणि इंजिनिअरिंग दोन्हीमध्ये प्रचंड गोडी होती, त्यामुळे फोफावलो. पण पॅरलली एक गोष्ट कटाक्षाने करत होतो, ते म्हणजे स्वतःची उन्नती कशी होईल आणि स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन कसं वाढेल, ही एक जिज्ञासा आणि लालसा सारखी असायची. तर मी स्वतःच माझ्याच हिशोबाने या इथे ध्यान करायला लागलो, चक्षुचे डोळ्यांच्या मध्ये. आणि इंजिनियर झाल्यानंतर जेव्हा 2 नोकऱ्या माझ्या हातात होत्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये, एक इंडियन एअरफोर्सची होती बंगलोरला आणि एक लार्सन अँड टुब्रोची होती पवई वर्क्समध्ये. पण मला मुंबईला जायचं नव्हतं आणि एअरफोर्समध्येही जायचं नव्हतं. त्यामुळे इंजिनिअरिंग झाल्यानंतर जुलै 1985 मध्ये आपली बॅग उचलली, पुण्याला गेलो. पुण्याला 2 महिने नोकरी नव्हती, खूप फिरलो इकडे तिकडे. त्यावेळेला पुण्यामध्ये 2 प्रस्थ खूप होती. एक रजनीश ओशो, ज्यांनी पुढे ओशो नाव ठेवलं स्वतःचं, आणि दुसरं पी कृष्णमूर्तींचे खूप लेक्चर्स टिळक स्मारक सभागृहात व्हायचे. SP कॉलेज शेजारी जे टिळक रोड वरती सभागृह आहे तिथे. तिथून ती थोडीशी मेडिटेशन याच्याकडे वेगळ्या काही पद्धती पण आहे हे कळायला लागलं. त्याच्यानंतर कोणीतरी सजेस्ट केलं की अशी अशी एक ध्यान पद्धती आहे, तिथे जा, पहा, बोल. तर मी गृहस्थ होते कुलकर्णी म्हणून, त्यांच्याकडे पोहोचलो. पर्वती पायथ्याशी राहायचे पुण्याला. त्यांना म्हटलं करायचंय ध्यान, शिकायचंय. तर म्हणे कधी शिकायचंय, आत्ता शिकायचंय का? मला पहिल्यांदा कोणी असं भेटलं की जे म्हणालं की तुला ध्यान शिकायचंय का आत्ता, तर आत्ता बस. मी त्यांना म्हटलं काय मग चार्जेस वगैरे? म्हणे चार्ज वगैरे काही नसतं आमचा, 2च रिक्वायरमेंट आहे, 18 वर्षाच्या वर वय पाहिजे आणि तुमची स्वतःची जिज्ञासा पाहिजे की मी जे काही ध्यान करील ते स्वतः करता स्वतःच्या वेळात स्वखुशीने करील, बाकी काही अपेक्षा नाही. तुम्ही केलं तरी उत्तम, नाही केलं तरी उत्तम, कारण एकदा तुम्हाला दीक्षा दिली की तुम्ही आणि तुमचं ध्यान आणि तुमची उन्नती आणि तुमचं स्पिरिच्युअल इव्होल्युशन हे तुम्हाला सांभाळायचं आहे. प्रयोग करणारे पण तुम्हीच, प्रयोग ज्याच्यावर होतो ते पण तुम्हीच, आणि प्रयोगाचे रिझल्ट पण तुम्हीच. या शब्दात त्यांनी मला सांगितलं. म्हटलं ठीक आहे, आत्ता द्या. 3 इंट्रोडक्टरी सिटिंग्स घेतले आणि ध्यान चालू केलं. तोपर्यंत गुरु कोण, कुठला, काही माहिती नव्हतं. तेव्हा खूप काही पुस्तकं पण नव्हती सहज मार्गात. आता तर वी हॅव अ व्हेरी ह्यूज रिसोर्स ऑफ ऑनलाईन अँड फिजिकल लिटरेचर. तेव्हा काहीच नव्हतं. आणि पुण्याला काहीतरी 6-7 लोक सहजमार्ग पद्धतीने ध्यान करायचे. आता 4 आश्रम आहेत पुण्यात आणि जवळपास 14,000 लोक ध्यान करतात.
हार्टफुलनेस पद्धतीने, सहजमार्ग पद्धतीने. ध्यान चालू झालं, वर्षभर गेलं. वर्षभराने त्यांचा निरोप आला कुलकर्णी काकांचा की आपले मास्टर येत आहेत, तर तू येशील का? म्हटलं येतो. सारस बागेजवळ एक कुठेतरी एक धर्मशाळा किंवा असं काही हॉस्टेल होतं, तिथे तो कार्यक्रम होता. तर मी गेलो. कोणीच नव्हतं तिथे. काही लोक टेबल आणि खुर्च्या विरच्या लावत होते. मग एक माणूस आला, असा 50-55 वयाचा, जीन्स घातली होती, सँडल होते, जर्सी होती आणि शिट्टी वाजवत आला. गाणी काहीतरी बासरीची एक ट्यून शिट्टीवरती वाजवत होते, क्लासिकल. आणि बोलायला लागले माझ्याशी, कारण मी एकटाच होतो तिथे. मी कोई आहे नाही क्या म्हणे. म्हटलं कोई नाही आहे अभी तक, मैं भी राह देख रहा हूं. आणि मग इंग्रजीत चर्चा चालू झाली. मग कळलं की तेच गुरु होते. दॅट वॉज अ सेकंड शॉक फॉर मी, कारण तोपर्यंत असं वाचन असं खूप काही झालं नव्हतं. सहजमार्ग साधना पद्धतीत आहे, पण त्याच्या पलीकडे एक जीवन पद्धती आहे. इट्स अ वे ऑफ लाईफ. ॲज माय मास्टर, आय कॉल यू मास्टर. एक्सक्यूज मी. काही बेसिक गोष्टी त्यात अशा आहे की गृहस्थ जीवन जगायचं आहे. सिलिबसी किंवा संन्यासी वृत्ती असावी, पण ती वृत्ती असावी. सिलिबसी फिजिकली प्रॅक्टिस करू नये. बिकॉज ही वॉज बोल्ड इनफ टू टेल मी दॅट इफ गॉड हॅज प्रोड्युस्ड, गॉड हॅज मेड टू सक्सेस, देर हॅज टू बी अ पर्पज. मला फार कमी सिस्टीम्स अशा दिसल्या की जिथे त्यांनी इतकं रोखठोक शब्दात, राईट फ्रॉम सेक्स to other physical activities and physical discourses that we do, right from earning money to spending money to various things that we do, इतक्या स्पष्टपणे आणि सोज्वळपणे ॲट द सेम टाइम बोललेल्या फार कमी सिस्टीम मी पाहिल्या. निदान माझ्या तरी अनुभवात आलेलं नाही. असतीलही, मला नाही म्हणायचं नाही. मी ॲथिस्ट होतो. मी त्यांना सांगितलं की माझा काही विश्वास वगैरे नाही, मी इथे स्वतःच एफिशियन्सी वाढवायला आलोय. मला म्हणे गुड थिंग, एक्सलन्स इज अ एंडलेस जर्नी. हे शब्द मी त्यावेळेला ऐकले 1986 मध्ये. आजकाल ऑल द मॅनेजमेंट एक्सपर्ट्स टॉक ऑफ एक्सलन्स इज अ टाइमलेस जर्नी. हे त्यांनी मला तेव्हा सांगितलं. आणि मग म्हणे हे पहा, प्रत्येकाची एक्सलन्सची जर्नी वेगळी असते. तुम्हाला ठरवायचं आहे की कोणत्या क्षेत्रात तुम्हाला एक्सलन्स करायचं आहे. म्हणजे मी ठरवलं की मला माझ्या अंतर्मनाच्या क्षेत्रात एक्सलन्स करायचं आहे. अँड दॅट इज व्हॉट ही सेड ही डीड. म्हणजे मी माझ्या आयुष्यात केलं. सोपे सोपे नियम लावले. म्हणजे जर अशी जर परिस्थिती असेल की पैसा हवा की आनंद हवा, हा जर प्रश्न असेल, हा जर चॉईस असेल, तर म्हणे मी नेहमी आनंदाचा मार्ग स्वीकारला, पैशाचा मार्ग स्वीकारला नाही. हे छोटे छोटे बारीक बारीक गोष्टी झाल्या. आय लेफ्ट इट देअर. बट आय वॉज कम्प्लीट एथिस्ट अँड कम्प्लीट नॉन बिलिव्हर. कारण माझा काही लहानपणापासून स्वभाव असा होता की मी पटकन कोणावर विश्वास ठेवत नाही, कोणत्याच गोष्टीवर नाही ठेवत. प्रत्येकाला योग्य तो मान देतो, पण त्याच्या पलीकडे जात नाही. त्यामुळे इथेही माझ्या संपर्कात जे गेल्या 8 वर्षात लोक आले, त्यांनी पाहिलं असेल मी काही खूप जवळीक अशी पटकन कोणाशी करत नाही. ते मराठीत म्हणणं कामापुरता मामा, तसं पण करत नाही. कोणाला दूर करत नाही, पण कोणाला जवळ करत नाही. हा स्वभाव असल्या कारणाने पटकन ते ऍक्सेप्टन्स नव्हतं. पण हे कळत होतं. म्हणजे एका ठिकाणी त्याच समारंभात त्यांनी मला सांगितलं की तू नवीन आहे तर तू बोल. मी त्यांना म्हटलं की हे पहा, असं आहे की मी इंजिनियर आहे, हुशार आहे, हे मला माहिती आहे, आणि
अशा अनेक गोष्टी करतो की ज्या माहिती आहेत की चूक आहे, पण तरी सुद्धा करतो. कारण ॲट दॅट टाइम आय हॅज टू स्मोक अँड आय हॅज टू एन्जॉय माय बिअर ऑल्सो. पण ही एक गोष्ट अशी आहे की जी मला माहिती आहे चांगली आहे आणि नुकसान काही नाही आहे, म्हणून मी करतो. पण याच्या पलीकडे काही माझी खूप काही कशी गती नाही आहे या विषयात. वेळ देईल, दुसरी काही गोष्ट याच्यापेक्षा चांगली जर आढळली तर कदाचित सोडून जाईल, कदाचित सोडून जाणारही नाही. पण फॅक्ट ऑफ द मॅटर इज गेल्या 35 वर्षात काही मला दुसरी पद्धती जी इतक्या चपकलपणे माझ्या आयुष्यात येऊन बसली, आणि जी पद्धतीने सुद्धा मला माझ्या विचारसरणीप्रमाणे, माझ्या ऍक्टिव्हिटीज प्रमाणे स्वतःमध्ये सामावून घेतलं, अशी विचार पद्धती मला तरी दुसरी आढळली नाही. त्यामुळे मी कदाचित कंटिन्यू करतोय. पण करत 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 आता अशी स्थिती आलेली आहे की एंटायर लाईफ इज रिव्हॉल्विंग अराउंड द वे सहजमार्ग साधना पद्धती किंवा जीवन पद्धती जशी गुरूंनी सांगितलेली आहे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करतो. अँड इट हॅज गॉन टू सच अन एक्सटेंट की 2008 मध्ये माझा 25 वर्षात सेटल केलेला जो व्यवसाय होता, अँड आय हॅड अ व्हेरी बिग बिझनेस इन सेंट्रल इंडिया, द लार्जेस्ट रिसेलर ऑफ मेडिकल इक्विपमेंट इन सेंट्रल इंडिया, तो मी ओव्हरनाईट बंद केला, ओव्हरनाईट. कारण की माझ्या जीवन पद्धतीत आणि माझ्या साधना पद्धतीत जेव्हा मी प्रयत्न करतो की मी माझ्या विचारांचा आणि माझ्या इच्छेचा सुद्धा गुलाम बनायचं नाही आहे, तिथे तो व्यवसायाचा मी गुलाम बनत चाललो होतो. हे ज्या क्षणाला लक्षात आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी संपूर्ण माझा बिझनेस उडाल, नुकसान झालं. त्यावेळेस माझे जवळपास 35 लाख रुपये लोकांनी बुडवले, विच इज अ बिग अमाऊंट इन इंडिया. पण विचार केला की सर सलामत तो पगडी 50, पैसा काय आज आहे उद्या नाही, पण आपलं सर सलामत पाहिजे, आपलं आयुष्य सलामत पाहिजे. बंद करून टाकला. 2-3 वर्ष कठीण गेले, कारण कामं नव्हते, पैसा होता जरूर पण कामं नव्हते, आणि ते वयही नव्हतं, बिकॉज आय वॉज ओनली 45-46 ऑफ एज ॲट दॅट टाइम. पण इट हॅज सर्व्ड मी वेल. आय हॅव ट्रॅव्हल्ड द वर्ल्ड अँड आय एम नाऊ हॅपीली इन दुबई रनिंग स्कूल्स. इट वॉज द बेस्ट डिसिजन आय हॅव टेकन. आणि हे जर डिसिजन मी घेऊ शकलो तर केवळ जी स्वच्छ आणि स्पष्ट विचार करायची जी कपॅसिटी तयार झाली आहे, जी मी साधना करतो त्या साधनेमुळे, त्याच्यामुळेच हे सर्व होऊ शकलं आयुष्यात. नुकसान काहीच नाही झालं. जे काही चांगले भोग होते ते भोगले, जे काही वाईट भोग होणार होते ते सुद्धा भोगून निपटून टाकायची शक्ती गुरु महाराजांनी दिली. आणि प्रत्यक्ष मदत काहीच केलं नाही गुरूंनी, पण मला तेवढं सक्षम जरूर बनवलं की मी सगळे धक्के सुखाचे आणि दुःखाचे आपल्या छातीवरती घेऊ शकलो आणि आपलं जीवन सरळ रस्त्याने टाकू शकलो. सहजमार्ग पद्धती जी चालू झाली अष्टांग योगावर बेसिकली डिफाईन झालेली आहे. पण यम नियम पासून सुरुवात होत नाही. आम्ही सरळ 7व्या स्थानावरती जातो. 7वा योग म्हणजे ध्यान. आता लोक म्हणणारे म्हणतील की धारणा हा ध्यानानंतर येतो, किंवा यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, नंतर ध्यान, धारणा, समाधी, किंवा धारणा, ध्यान, समाधी. पण सहजमार्गात ध्यानापासून सुरुवात होते. आणि ॲझम्पशन हे आहे की तुम्ही जर ध्यान व्यवस्थित केलं, 7व्या स्टेजला व्यवस्थित जर तुम्ही फोकस करून स्वतःला तयार केलं, तर स्वतः करता तुम्ही बनवलेले नियम, परस्पर एकमेकाशी डील करायकरता बनवलेले नियम, यम आणि नियम जे म्हणतो आपण, स्वतःचं डिसिप्लिन, इंटरडिसिप्लिन when you are dealing with others, posture, proper care of your body, proper care of your pran,
जे म्हणतो, म्हणजे प्राणायामाने जो प्राण होतो. प्रत्याहार म्हणजे जे सेन्सेस जे आहेत, जे आपण बाहेर पाहण्याकरता आणि बाहेरच्या जगाशी कोऑर्डिनेट करण्याकरता वापरतो, ते इंटरनलाइज करायचे, अंतर्मुख करायचे, जेणेकरून त्या सेन्सेसचा तुमच्या आध्यात्मिक उन्नती करता उपयोग करता आला पाहिजे. तर या ज्या गोष्टी आहेत ध्यानाच्या निम्न स्वरूपात, त्या गोष्टी आपोआप होतील ही खात्री गुरु महाराजांनी दिली आणि त्यामुळे सरळ ध्यानापासून सुरुवात करायला सुरुवात झाली. आता सध्या गेले 5 वर्ष झाले सहजमार्ग ध्यान पद्धतीला नामकरण झालेलं आहे हार्टफुलनेस म्हणून संपूर्ण जगात. त्याला कारण हे आहे की एक स्टेज अशी आली की 140-145 देशांमध्ये जवळपास 30,000 ट्रेनर्स, प्रशिक्षक होते, राईट फ्रॉम लॅटिन अमेरिकेपासनं इव्हन मिडल ईस्टमध्ये इराण या, इराक या, सौदी अरेबिया, UAE मध्ये, ओमान, बहारेन, कतर, सगळ्या ठिकाणी. आता सगळ्यांना ते, आणि सगळेजण भारतीय नव्हते, सगळ्या देशांचे जे नेटिव्ह जे आहेत, म्हणजे आफ्रिकेपासनं लॅटिन अमेरिकेपर्यंत, तिकडे चीनमध्ये, सगळ्या ठिकाणी लोकल रेसिडेंट जे आहेत, लोकल्स जे आहेत, ते हळू ध्यानही करायला लागले आणि प्रशिक्षकही बनले. त्यामुळे असं ठरवण्यात आलं की एक असं नाव शोधा की जे न्यूट्रल राहील. कारण मनुष्य स्वभाव असा आहे, ते हिंदीमध्ये एक कहावत आहे ना, सब कौवे एक साथ बैठते हैं. तर ध्यान म्हटलं की सगळे भारतीय लोक एकत्र येऊन बसतात, रामदास म्हटलं की सगळे मराठी लोक एकत्र येऊन बसतात. तर ते व्हायला नको, ब्रँडिंग किंवा स्टॅम्पिंग. म्हणून शेवटी सर्वसहमतीने गुरूंनी ठरवलं, हे आत्ताचे जे गुरु आहेत दाजी कमलेश पटेल, त्यांनी ठरवलं की आता हार्टफुलनेस असं आपण कॉमन नाव ठेवूया. आणि हार्टफुलनेस याच्याकरता की ही जी ध्यान पद्धती आहे ती हृदयावर केंद्रित करून ध्यान केल्या जातं या पद्धतीत. असं स्वतःला सजेशन दिलं जातं की माझ्या हृदयात दिव्य प्रकाश आहे आणि मला आकर्षित करतोय, आणि या एका विचारावरती ध्यान करायचं असतं. आणि ते हार्ट बेस्ड मेडिटेशन असल्या कारणाने हार्टफुलनेस असं नामकरण 5 वर्षापूर्वी झालं. नियम काहीच नाहीये, सजेशन्स आहेत. त्यामुळे मला कोणी म्हटलं नाही कधी की सिगरेट पिऊ नको किंवा बियर पिऊ नको, दारू पिऊ नको. मी विचारलं माझ्या गुरूंना की चालेल का, तर म्हणे पा तुला ठरवायचंय, पण तू मला विचारतोय म्हणून सांगतो, तू जे काही ध्यान करतो आहे त्या ध्यान करून जर तुला तुझ्या उद्देशाकडे मार्गस्थ व्हायचंय, तर या गोष्टी अडथळा निर्माण करतील. त्यांना मी विचारलं कसं, कारण सायंटिफिक टेम्पर, काही प्रश्न काही विचारलं, कोणी सांगितलं की का, कशाला, कशा करता, हे प्रश्न आपोआप मनात येतात. त्याने मला सायंटिफिक उदाहरणही दिलं. ते म्हणे की आयुर्वेदामध्ये किंवा तूही ऐकलं असेल म्हणे की काही गोष्टी ज्या असतात त्या गरम असतात. तू जर सिगरेट प्यायला तर डोक्याचं टेम्परेचर वाढतं, तू जर बियर प्यायला, दारू प्यायला तर डोक्याचं टेम्परेचर वाढतं, तू जर नॉनव्हेज खाल्लं तर तामस प्रवृत्तीचं असतं, डोक्याचं टेम्परेचर वाढतं. आणि तू जेव्हा ध्यान करतो तेव्हा आपोआप डोक्याचं टेम्परेचर कमी होतं. म्हणजे तुला ठरवायचं आहे की सकाळी ध्यान करायचं आणि सिस्टीम स्वतःची थंड करायची, आणि मग मटण खायचं आणि पुन्हा सिस्टीम गरम करायची. तर मग तुझा प्रोग्रेस कसा होईल? तू जर सकाळी एक केलं, मग ते न्यूट्रलाइज केलं, मग पुन्हा केलं, मग पुन्हा न्यूट्रलाइज केलं, तर जिथच्या तिथेच घुटमळत राहशील. तुला ठरवायचं आहे. पण म्हणे जबरदस्ती करू नको. देवावर विश्वास असेल तर प्रार्थना कर, नाही तर गुरुला प्रार्थना कर की साहेब सोडवा. आणि हळू करत 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 एक एक गोष्ट जशी पतझड होते, पानं झाडावरनं पडतात, तशा गोष्टी हळूहळू हळूहळू आयुष्यातनं सरत गेल्या, बाजूला पडत गेल्या.
जे एका यंग वयात, स्पेशली जर तुम्ही माझ्यासारखे नागपूरला वाढलेले असाल, तर आम्ही म्हणतो नागपूरला लफुडगिरी करायची सवय असते, किंवा दोस्त मंडळी असतात, चल रे जाएंगे, मग 2 घंटे कोणत्या तरी चहाच्या टपरीवरती चहा पीत, सिगरेट पीत, फपनाड मारत आपला वेळ घालवला. ठीक आहे, त्या सगळ्या सवयी करत 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 आपोआप गेल्या. म्हणजे कोणाला कसं दूर नाही करायला लागलं, आपोआप अशा काही परिस्थिती निर्माण होत गेली की सगळ्या गोष्टी आपोआप सरत गेल्या. आणि म्हणून डॉक्टरांनी मला प्रश्न विचारला की सहजमार्ग पद्धती सहज आहे का खरोखर? तर मी म्हणेल की कोऑपरेट केलं तर सहज आहे. जर प्रत्येक गोष्ट जबरदस्तीने करत गेलो तर सहज नाहीये. कारण न्यूटनचे जे नियम आहे ना, एव्हरी ऍक्शन ॲज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, हे आयुष्यात सुद्धा, हे नेचरचे नियम आहेत, आयुष्यात सुद्धा लागू होतात. आणि त्यामुळे कोणतीही गोष्ट जबरदस्तीने करायची नाही. त्यामुळे कोणी काहीही अपेक्षा करत नाही. आणि सगळ्यांना पहिला नियम जो सांगितला जातो तो हा सांगितला जातो की एक्सपेक्ट नॉट, सो दाऊ शॅल नॉट बी डिसअपॉइंटेड. काम करत चला, एक वेळ अशी येईल की छप्पर फाड़ के मिलेगा. तुम्ही जर प्रत्येक गोष्ट ट्रान्झॅक्शनल करत गेले की मी 4 घंटे काम केलं तर मला 200 दिरहम मिळाले पाहिजे, मी एवढं केलं त्याकरता तो साला माझ्याकडे पाहतही नाही, तर तुम्हाला करायचं आहे कोणाकरता काही, तर स्वखुशी करता करा की ठीक आहे मी केलं, आता त्याचं त्यांनी पाहायचं की तो काय करेल. आणि एक अशी पद्धती बनत जाते हळूहळू की देणं नॅचरली येतं, घेणं येत नाही. आणि जेव्हा तुम्ही देण्यावरती भर देता, घेण्याकरता उत्सुक नसता, त्यावेळेला परमेश्वरावर विश्वास नसेल तर तुमचा गुरुवर विश्वास नसेल तर नियतीवर विश्वास नसेल तर जग तुम्हाला तुमच्या करता जे योग्य आहे ते आपोआप देत जातं. हे सार आहे सहजमार्ग साधना पद्धतीचं. आणि तुम्हाला काहीच नाही करायचंय, फक्त स्वतःला एक्सलन्स कडे घेऊन जायचंय, जे क्षेत्र तुम्ही निवडाल. मी अनुभवलंय स्वतःच्या आयुष्यात आणि मी आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यातही अनुभवतो. हळूहळू करत करत जे काही ते लोक करतात त्याच्यात एक सेन्स ऑफ एक्सलन्स यायला लागतो. बोलण्यामध्ये, विचारसरणीमध्ये ती एक इंटलेक्च्युअल दांभकता जी असते, आय डोंट नो इफ आय एम मेकिंग सेन्स टू एव्हरीवन, एक इंटलेक्च्युअल शार्पनेस जो असतो, किंवा बरेचदा आपल्या बॅकग्राऊंडमुळे एक दांभकता येते, उगाच आपण वावरतो आपल्या बॅकग्राऊंडच्या बेसिसवरती. त्या सर्व गोष्टी जाऊन एक नॅचरल फ्लो तुमच्या विचारसरणीमध्ये आणि आयुष्य सरणीमध्ये येतो. आणि त्याचा परिणाम हा होतो की तुम्ही कोणत्याही सेटिंगमध्ये तुम्हाला असं वाटतच नाही की यू डोंट बिलॉंग हिअर. कोणत्याही ठिकाणी, म्हणजे मी जे व्यवस्थित सहज मार्गाचा अभ्यास आणि प्रॅक्टिस जे करतात त्यांना जे पाहत आलोय, इन्क्लुडिंग मी, मला कोणत्याही ग्रुपमध्ये फिट व्हायला अडचण लागत नाही. कारण मी एक नॅचरल सहजमार्ग पद्धतीचा परिणाम हा आहे की यू बिलॉंग टू नो वन, ॲट द सेम टाइम यू बिलॉंग टू एव्हरीवन. कोणीच तुमचा नाही, पण प्रत्येक जण तुमचा. त्यामुळे तुम्हाला जेव्हा दुसऱ्या व्यक्तीशी तुम्ही बोलता तेव्हा तुमच्यात आणि त्यांच्यात काही फरक आहे, किंवा मध्ये आडपडदा आहे, किंवा काही भिंत आहे, किंवा अडथळे आहे, किंवा तो दुसऱ्या पार्टीचा आहे. आपल्याला काय झालंय की 2 प्रकारचे लोक आपण आपल्याला 2 प्रकारचे व्यक्ती बनवतं. एक तर कम्प्लीट ब्लॅक अँड व्हाईट असतं, हा माझा मित्र किंवा माझा दुश्मन, हा एक विचारसरणीची काही लोकांची पद्धत असते, एकदम क्लिअर कट ब्लॅक अँड व्हाईट. तो आपला नाही तर तो खपला, तो त्याशी माझा काही संबंधच नाही मग दुसऱ्याशी.
पण बरेच लोक असे असतात की जे ग्रे एरियात राहतात, त्यांना असे फिक्स्ड मित्रही नसतात, फिक्स नियमही नसतात. पण कोणची ध्यान पद्धती घ्या किंवा कोणची आध्यात्मिक पद्धती घ्या, त्याचा एकच गोल असतो, टू मर्ज विथ द अल्टिमेट. परमेश्वर तर तुम्ही बनू शकत नाही, पण परमेश्वरासारखे बनू शकता. परमेश्वर तर मी बनू शकत नाही, पण परमेश्वराचं प्रतिबिंब बनू शकतं. कारण देवत्व जे आहे ते आपल्या प्रत्येकात आहे, प्रत्येक गोष्टीत आहे, याच्यातही आहे, लॅपटॉपमध्येही आहे, भिंतीतही आहे, रंगातही आहे, मूर्तीमध्येही आहे. म्हणूनच आपल्याला सर्व ठिकाणी त्याची नरसिंहाची जी गोष्ट आहे, प्रल्हाद आणि नरसिंहाची, प्रत्येक गोष्टीत देवत्व किंवा देव, एक दशावताराच्या स्टोरीमधनं सांगितलं जातं की प्रत्येक गोष्टीत देव आहे, देवत्व आहे. आणि जर ही जाणीव जर आपण प्रखर करत गेलो आणि सहज मार्ग साधना पद्धती किंवा जीवन पद्धती विचारसरणी जी आहे त्यात हे सांगितलं जातं की टेक ऑल लिव्हिंग बीइंग्स ॲज युअर ब्रेथरेन, म्हणजे टेक ऑल पीपल ॲज युअर ब्रेथरेन, ॲज ब्रदर्स अँड सिस्टर्स. थिंक दॅट यू आर ऑल वन, बिलीव्ह दॅट यू आर ऑल वन, आणि त्या पुढे ॲक्ट ॲज यू आर ऑल वन. तर विचार करणं की आम्ही सगळे एक आहोत, आणि त्याच्या पुढे विश्वास ठेवणं की आम्ही सगळे एक आहोत, आणि त्याच्या पुढे वागणं की आम्ही सर्व एक आहोत. या 3 वेगळ्या गोष्टी आहेत, 3 वेगळ्या लेवलच्या. आणि जेव्हा तुम्ही हार्टफुलनेस किंवा सहजमार्ग ध्यान पद्धती व्यवस्थित समजून करायला लागतात, तेव्हा या गोष्टी क्रमशः आपोआप आयुष्यात घडायला लागतात. याचा अर्थ प्रत्येक माणूस परफेक्ट असतो असा नाही, गुरु सुद्धा नाही. कारण मनुष्य जन्म आला की काही सवयी मेल्या आहे ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, ही म्हण प्रत्येकाला लागू होते, गुरुला सुद्धा लागू होते. त्यामुळे गुरुला देवत्व द्यावं, पण गुरुला देव मानू नये. कारण देव म्हटलं की तुम्ही निर्गुण निराकार, म्हणजे मी असे लोक पाहिले की जर मास्टरांनी म्हटलं की अरे यार आज नाही बैठेंगे, पैर दुख रहा है, कमर दुख रही है, तर मी असे लोक पाहिले की म्हणतात अरे ही सुद्धा नाटकच, बरं देवाचं नाटक. देवाचं नाटक काय, मनुष्य म्हटलं, शरीर म्हटलं की हातपाय दुखणार. आणि हे डिस्काउंट किंवा कन्सेशन जर तुम्हाला गुरुला देत नाही, जर गुरु पण त्यांच्या शरीरात बांधल्या गेलेलं आहे, तर ते देता आलं पाहिजे. आणि या सर्व गोष्टी सहज मार्ग अवलंबल्यानंतर जेव्हा मी अभ्यास करायला लागलो, विचार करायला लागलो आणि ऑब्झर्वेशन करायला लागलो की गुरु वागतात कसे, बोलतात कसे उत्तरं देतात, कशी रिॲक्शन देतात, टेम्पटेशनला कसं डील करतात, अँगरशी कसं डील करतात. म्हणून जेव्हा शुक्ल साहेबांनी माझी इंट्रोडक्शन करून दिली, त्यात एक उल्लेख केला की सहज मार्गामध्ये जिवंत गुरु इन्सिस्ट केला गेलेला आहे. कारण कोणीतरी 300 वर्षापूर्वी लिहिलं, त्या माणसाने 300 वर्षापूर्वी जी काही सामाजिक आणि प्रापंचिक परिस्थिती होती त्या बेसिसवर लिहिलं. त्यातल्या 99% जरी गोष्टी लागू होत असतील आजच्या आयुष्यात, तरी काही गोष्टी अशा असतात, काही सोशल एटिकेट्स असतात किंवा काही सामाजिक नियम असतात, त्या जगाप्रमाणे बदलत जातात. तर तुमचा गुरु या आयुष्यात, या देही, याही डोळा तुम्हाला समोर असला पाहिजे, जो तुमच्याशी तुमचे जे जगातले प्रश्न आहे आणि तुमचे जे आजचे आयुष्यातले प्रश्न आहे याच्यावरती तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल किंवा ॲडवाईस देऊ शकेल. तुम्ही जर लिहिलं गुरुला तर असा गुरु असला पाहिजे, अशी व्यक्ती गुरुसारखी तुमच्या आयुष्यात असली पाहिजे. म्हणून इन्सिस्टन्स 2 गोष्टीवर आहे, आणि कंपल्शन जर म्हणाल तुम्ही तर या 2च गोष्टींवर आहे. पहिली म्हणजे मॅरेज इज मस्ट ॲज ॲडल्ट्स, इट इज एनकरेज टू हॅव अ फॅमिली. इनफॅक्ट गुरूंनी इथपर्यंत म्हटलेलं आहे की आयुष्यातली सगळ्यात चांगली शाळा म्हणजे फॅमिली. तुम्हाला सगळे गुण अवगुण तुमच्या फॅमिलीमध्ये, जेव्हा तुम्ही कुटुंब
व्यवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही वावरता, वागता, बोलता, फिरता, तेव्हा तुम्हाला स्वतःला समजतात आणि त्याचे परिणामही भोगायला लागतात आणि ते सुधरवायलाही लागतात. तुम्हाला जो व्यक्ती जसा आहे तसा त्याला ऍक्सेप्टही करून घ्यायला लागतो आणि त्याशी निभावूनही न्यायला लागतं. त्यामुळे तुमची संवेदनाही वाढते, तुमचा पेशन्सही वाढतो, तुमची ज्या काही चांगले गुण आहेत, तुमचा विश्वास घ्या, फेथ, डिव्होशन, लव, हे जे अध्यात्मामध्ये जे चांगले गुण प्रगुण या सगळ्यांची परिणती, त्या सगळ्यांचा अभ्यास, सगळ्या गुणांकरता अवलंबताना होणारे प्रयोग हे तुमच्या कुटुंब आणि सामाजिक परिस्थितीमध्ये इझिली होतात. त्यामुळे मॅरेज अँड फॅमिली लाईफ इज मस्ट ही एक अगदी प्रकर्षाने, अगदी कटाक्षाने हा ऍडवाइस येतो गुरूंकडनं. दुसरा म्हणजे कम्युनिकेशनचा प्रकार. कोणतंही कम्युनिकेट करताना दुसरा दुखावला जाईल किंवा दुसऱ्याला त्रास होईल, या प्रकारे कम्युनिकेट करू नका. या 2 गोष्टींवरती सध्या घटकेला आमचे गुरु महाराज खूप भर देत आहेत आणि सिंपल असे नियम घालून स्वतःचं आयुष्य उज्ज्वल कसं करत न्यायचं आणि ज्या गोष्टींकरता, ज्या पोटेन्शियल करता तुमचा जन्म झालेला आहे, ते पोटेन्शियल आपल्या आयुष्यात कसं मिळवायचं. प्रत्येकाचा जन्म एक विशिष्ट गोष्ट अचीव करण्याकरता झालेला असतो. म्हणजे किती आपल्याला वाटलं की किती युजलेस माणूस आहे, काहीच करत नाही, नुसता बसला असतो, आपण त्याला आळशी म्हणतो, कारण आपल्यापेक्षा कमी मेहनत करतो म्हणून आळशी असं म्हणतो. पण प्रत्येकाचा आपल्या आयुष्यात जो विवेकानंदांना प्रश्न पडला होता की व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ, तसा पर्पज काही ना काही असतो आणि तो पर्पज साध्य व्हावा, ते उद्देश साध्य व्हावं याकरता तो आपला जीवनक्रम सांभाळत असतो. त्यामुळे कोणाचंच आयुष्य खूप मोठं नाही, कोणाचंच आयुष्य खूप लहानही नाही. प्रत्येक जण त्याच्या ठिकाणी संपूर्ण आणि सक्षम आहे, ही जाणीव ठेवून लोकांशी वागा आणि बोला. हा छोटासा संदर्भ समोर घेऊन स्वतःची ध्यान करायची, स्वतःची आध्यात्मिक उन्नती करायची आणि आपलं आयुष्य सुख समाधानाने जगायचं, असं सहजभार साधना पद्धती सांगते. डॉक्टर साहेब, याच्या पलीकडे अजून काही सांगायचं आहे का? काही प्रश्न आहेत का आता? त्या संदर्भाने आपण पुढे संभाषण नेऊ शकतो, कारण तुम्ही 1.5 घंटा दिलाय, आता 10:50च झाले. कारण बोलायची पद्धत नाहीये, ही करायची पद्धत आहे. अवलंबन जास्त महत्वाचा एक सन्मार्ग. नाही, बरोबर आहे. आपल्याला जसं योग्य वाटेल तसं आपण पुढे न्यावं. कोणाला काही प्रश्न आहेत का, काही विचारायचं आहे का? त्या अनुषंगाने संभाषण पुढे न्यावं. ऍक्च्युली ध्यान कसं करायचं किंवा तुम्ही ध्यान मार्ग जो आहे तुमचा हृदयावरती केंद्रित करून वगैरे, तर त्याच्याबद्दल थोडीशी जास्त स्पष्टता येईल असं जर सांगता आलं तर बघा. सांगतो ना. आता करायचंय ध्यान? हो, करू शकतो, असं काही नाही. 5 मिनिटं करू, जास्त नाही करू. ठीक आहे. मी इंग्रजीत इन्स्ट्रक्शन देईल, कारण मला पटकन मराठीत देता येणार नाही. सो एक्सक्यूज मी फॉर दॅट. पण खूप काही अशी क्लिष्ट इन्स्ट्रक्शन नाहीये, सहजपणे लोकांना फॉलो करता येईल. सांगतो. शांतपणे बसा. मांडी घालून बसायचं असेल क्षीरसागर साहेब तर मांडी घालून बसू शकता. काही हे नाही, रिस्ट्रिक्शन काही नाही, कंडिशन काही नाही. शांतपणे बसा, कम्फर्टेबल अशा पोझिशन मध्ये बसा. अगदी अलगदपणे डोळे बंद करा. जंटली क्लोज युअर आईज. आपलं लक्ष जे आहे अंतरचक्षुचं, अलगद ज्या ठिकाणी तुमच्या हृदयाचे ठोके पडतायत तिथे घेऊन जा. ते आपलं तुमचं जे स्पंदन आहे
ते रिकॉग्नाइज करा. असं म्हटलं जातं की आत्म्याची जागा, सीट ऑफ सोल इज हार्ट, जिथून ते स्पंदन येतं. तो दिव्यात्मा जो आपल्या प्रत्येकात आहे तो त्याच ठिकाणी आहे. आता तुमच्या हृदयात निखळ प्रेम, fill your heart with love and devotion. आता समजा की तुमच्या हृदयात असं प्रेम कोणीतरी ओततंय, भरलं तुमचं हृदय, अंतःकरण जे आहे ते प्रेमाने भरल्या जात आहे. आता एक सजेशन मनात घ्या की दिव्य प्रकाश माझ्या हृदयात आहे आणि मला आकर्षित करतोय. आणि हा विचार मनात गोळवा. दिव्य प्रकाश माझ्या हृदयात आहे आणि मला आकर्षित करत आहे. हा एकच विचार हृदयात ठेवा.
बस. अलगद डोळे उघडा, घाई करू नका, आणि जे काही जाणवलं असेल ते समजून घ्यायची थोडीशी कोशिश करा. कारण ध्यान आपण जेव्हा करतो, कोणत्याही प्युअर गोष्टीवर ध्यान करतो, तेव्हा ती गोष्ट आपल्या सिस्टीम मध्ये आपोआप स्प्रेड होते. म्हणून आपण दिव्य प्रकाश या एंटिटी वरती ध्यान करतो. कोणाला काही जाणवलं का? सांगू शकेल कोणी? शांतता जाणवली. करेक्ट. अजून शांतता आणि दिव्यता, दिव्य प्रकाश, या दोन गोष्टीवर प्रत्येक संतांनी म्हटलेलं आहे. आणि नेचरचा ती बेसिक प्रवृत्ती आहे पीस. आणि आपण जे काही करतो आयुष्यात त्याने आपण कोलाहल तयार करतो. whereas nature by itself is peaceful, very affirmative, very constructive, very simple. द्राविडी प्राणायाम फक्त माणूसच करतो, नेचर मध्ये एक दिसत नाही. सूर्य येतो, उगवतो, प्रकाश देतो, मावळतो. सिंपल, very simple manner in which the entire system goes. तो हा विचार करत नाही की मी या झाडाला इतकाच प्रकाश देईल, या वेलीला इतकाच प्रकाश देईल, ते ऐकत नाही म्हणून त्याला देणारच नाही. Because the nature of sun is to give. It is simple, reliable, natural. आणि सहजमार्ग म्हणजे मला तरी दुसऱ्या पद्धतींचा अनुभव नाही आहे. The entire process makes everything around you simple and pure. That's the beauty of heartfulness practice. Over a period of time, everything around you becomes very simple and starts becoming pure. तुमचे रिलेशनशिप सिंपल आणि प्युअर होतात, तुमचे डीलिंग सिंपल आणि प्युअर होतात. अपेक्षा, जीवनातल्या अवास्तव अपेक्षा राहत नाही, कारण की तुम्हाला जे योग्य आहे ते मिळतच जातं. कारण माझा तरी अनुभव आहे की जे ज्याच्याकरता मरमर केली, भांडाभांडी केली, त्या गोष्टी टिकतही नाही आयुष्यात. पण ज्या मिळाल्या त्या टिकूनही राहतात. कारण तुम्ही झगडले नाही, तुम्ही काम केलं उत्स्फूर्तपणे, स्वच्छंदपणे, योग्य ती निरागसता जवळ ठेवून, तर त्या गोष्टी आल्या, मग त्या जातही नाही. म्हणजे तुम्ही असे उघडे पैसे ठेवले तर कोणी उचलूनही घेऊन जात नाही. दॅट्स अ फॅक्ट ऑफ लाईफ. मेनी ऑफ यू मस्ट हॅव एक्सपिरियन्स्ड इट. सहज मार्ग हेच सांगतं की असं आयुष्य जगा की गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या सिंपल आणि प्युअर झाल्या पाहिजे. जनरली हे जे आध्यात्मिक मार्ग असतात ते तुम्हाला एक तर सरस्वतीकडे घेऊन जातात किंवा लक्ष्मीकडे घेऊन जातात. मी फार कमी जीवन पद्धती पाहिलेल्या आहे की ज्या सरस्वती आणि लक्ष्मी दोन्हीची सांगड आयुष्यात घालण्याकरता एनकरेज करतात. Heartfulness is one such method. It brings a balance between heart and mind. अजून काही प्रश्न आहे का कोणाला? आता आपण अजून पुढे जाऊ. अजून काही? हो, ध्यानामध्ये आणखीन काही पुढचे स्टेप्स वगैरे काही सांगितलेले आहे का सहज मार्गामध्ये, की फक्त एवढंच मग जो जितका डीप होत जाईल तेवढा? करेक्ट.
सिंपल फक्त ध्यान करा. प्रोग्रेस आहेत, काही पॉइंट्स आहेत, जवळपास 13 लेवल्स आहेत. जर हार्ट रिजन आणि माइंड रिजन आणि सेंट्रल रिजन असं जे नॉमेनक्लेचर झालंय, म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला इट्स थेअरी ऑफ सहजमार्ग. 21 लेवल्स क्रॉस करून तुम्ही सेंट्रल रिजनला पोहोचता, जिथे देवत्व असतं. खरं देवत्व जे आहे, म्हणजे सृष्टीकर्ता जो आहे तो त्या सेंट्रल रिजनला आहे असं समजल्या जातात. 21 लेवल पार करून जायला लागतात. किंवा मनुष्य शरीरात घेतलं तर जी चक्र आहेत वेगळी, 7 चक्र 8 चक्र, आणि मग इथून अशी इथपर्यंत पॉइंट्स असतात. पण प्रश्न हा येतो, आणि अगदी सहजचपणे बोलायचं झालं तर, जर तुम्ही अनंताच्या प्रवासाला निघालेले आहेत, अनंताकडे जाताय, देवाकडे जातो म्हणजे अनंताकडे जातो असंच म्हटलं गेलंय ना शास्त्रात. जर अनंतात विलीन झाला, जर अनंताचा जर प्रवास आहे, तर मधली स्टेशन इरेलेव्हंट आहेत असं माझं मत आहे डॉक्टर साहेब. माझ्या गुरुंनी तरी म्हटलेलं आहे की मध्ये काय, मी जर नागपूरहून निघालो, मला जायचंय लांब लांब जायचंय, एंडलेस प्रवास आहे, मध्ये कोणची स्टेशन येतात, काय काय येतात, काय त्याचं काय आलं गेलं, तेवढंच त्याचा रेलेव्हन्स आहे. आणि एंडलेस जी जर्नी आहे त्याच्याकरता अँझायटी ठेवायची गरज नाही आहे, कारण तुमची एक लेवल झाली की तुम्ही दुसऱ्या लेवलला जाणार आहे. आपण आपल्या शरीरात बांधल्या गेलेलं जे आयुष्य आहे किंवा जे इंटलेक्ट जे बांधल्या गेलेलं आहे, त्याची लिमिटेशन अशी आहे की आपल्याला या जन्मापलीकडे काय माहितीच नाही. पण आपण जर म्हणतो, आणि सगळे संत लोक किंवा गुरु लोक जे म्हणतात की अनंताचा प्रवास आहे, याचा अर्थ सिंपल आहे की या आयुष्यानंतरही काहीतरी आहे, पुढे प्रवास आहे. मग किती प्रवास आहे, काय प्रवास आहे, काहीच माहिती नाही. त्यामुळे चिंता काय करायची, प्रॅक्टिस करत जायची, आगे का देखा जाएगा. पण या आयुष्यात जी त्याची परिणाम दिसतात, जेव्हा माझं मी आयुष्य सिंपल आणि प्युअर करत जातो, आणि माझी विचारसरणी आणि जीवनशैली अगदी सिंपल ठेवत जातो, त्यामुळे जो आनंद मिळतो तो मला इथेच मिळणार आहे, जो आनंद उपभोगायचा आहे तो मला इथेच मिळणार आहे. कारण शेवटी या शरीराची बांधिलकी आहे ना. हे माझं असेसमेंट आहे बरं डॉक्टर साहेब. गुरुंनी हेच म्हटलेलं आहे की अनंताचा प्रवास आहे, आणि त्यामुळे डोंट वरी टू मच अबाउट डेस्टिनेशन्स अँड स्टॉप्स ऑन द वे, दे विल कम अँड गो. कोणतंही, म्हणजे मी मॅट्रिक झालो म्हणून खूप मिळवली, ते पूर्वी होता ना पिक्चर पडोसनमध्ये, मॅट्रिक मध्ये फेल होते किंवा बच्ची मॅट्रिक हो गई शादी कर दो, ते दिवस गेले. मॅट्रिक इज नो मोर समथिंग ग्रेट. तर एक प्रवासातला टप्पा आहे तो. आयुष्य टप्प्याटप्प्याने जातं, संपलं का पुढे. पण जर ध्यान चालू असलं, हे फॅक्ट ही आहे की आपण सर्व इथे एकत्र बसलो, याचा अर्थ आपण गत आयुष्यात, या किंवा याच्या आधीच्या आयुष्यात जरूर काही ना काही केलेलं आहे, ज्याचा परिणाम आहे की आज आपण इथे 27 जण या विषयावरती बोलतोय. जर याचं महत्व जर आपण जाणलं, आपण मी जे काय म्हणतोय ते पटलं नाही पटलं हा दुय्यम मुद्दा आहे, पण हे जर आपण समजून घेतलं की काय झालं बा की 27 जण आज 11:06 दुबईला एकत्र सहजमार्ग या विषयावर बोलतोय, तर काहीतरी त्या गोष्टी घडून आलेल्या आहेत. there is never anything unplanned in life. नेचरचा नियम आहे, सगळ्या गोष्टी ना काही नियम असतात, काही ना काही कारण असतं. हे कारण आपल्याला जर कळलं तर पुढे, नाही तर हे अशा भेटी होत जातील. एक भेट झाली, मग पुन्हा 15 महिन्यांनी दुसरी भेट झाली, दुसरी पद्धती, एक भेट झाली आणि सगळेजण एकत्र गेले. So it's all part of life, process of life. Life is a process and there is also a process of life. आपण इथे एकत्र आलो कारण त्या प्रोसेस ऑफ लाईफ मधनं आपण चाललोय. मागे काहीतरी गत आयुष्यात कुठेतरी काहीतरी ऋणानुबंध असतील, जे आपल्याला इथे आज 11 डिसेंबर 2020 ला 11:07 एकत्र घेऊन बसलोय आपण एकमेकाशी.
ध्यानाच्या प्रोसेस बद्दल जसं आपण म्हणाला की हा प्रवास चालत राहील, पण ध्यानाच्या प्रोसेस मध्ये आणखीन काही चेंजेस नाहीये. नाही, ध्यान याच एवढंच पद्धतीचे करायचं ध्यान जे आता करायचं, ठरवलं. रोज करायचं. आणि नाही, अजून एवढंच काही करायचं जे पद्धती आता ठरवलं. रोज करायचं सकाळी. 3-4 अजून ऍडिशनल गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक सतस्मरण नावाचा प्रकार सांगितलाय, की कोणची गोष्ट करताना जे नामस्मरण म्हणतात ना संत लोक, की परमेश्वराचं नाव घ्या. इवन जेवताना म्हटलेलं आहे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, की घास घेतानाही श्रीहरीचं नाव घेऊन घ्या. तसं सतस्मरण, पण ही मेकॅनिकल प्रोसेस नाही पाहिजे. ऍट द बॅक ऑफ युअर माइंड, इन युअर हार्ट, जर तुम्हाला ही खात्री असेल की मी परमेश्वराच्या किंवा गुरुच्या संगतीने हे काम करतो आहे, तर दॅट इज द रिअल सतस्मरण. म्हणजे ऑटोमॅटिझम आलं पाहिजे. ऑटोमॅटिकली न सांगता गुरुची संगत ठेवून गोष्टी घडत गेल्या पाहिजेत. तर एक सतस्मरण हा प्रॅक्टिस करायला सांगितलेलं आहे. मेकॅनिकल नको त्याच्यात, म्हणजे असं आर्टिफिशियल नको. नाही तर लोक जन्मभर म्हणत नाही वदनी कवळ घेता, आणि लग्न समारंभ आला की जोरात 15 लोक उभं राहून वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे म्हणतात. दॅट्स आर्टिफिशियल और शोबाजी. पण ते आपोआप झालं पाहिजे, की कोणाला कळलंही नाही पाहिजे समोर बसलेल्या माणसाला की हा देवाचं नाव घेऊन जेवण करतोय. तर ते सतस्मरण ही एक गोष्ट सांगितलेली आहे. दुसरं, संध्याकाळी एक सफाईची क्रिया सांगितलेली आहे, की दिवसभरात जे काही इम्प्रेशन्स आपल्या मनावर झाले ते त्या दिवशी काढून टाकायचे. बरेचसे लोक डायरी रायटिंग किंवा जर्नलिंग करतात, की आज काय 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 घडलं. तुमचा अनुभव असेल तर एक पिक्चर होता, तो कोणता पिक्चर होता, शाहिद कपूरवाला, की म्हणजे फोटो जाळ म्हणून, फ्लश कर. एक पिक्चर तुम्ही पाहिला असेल, शाहिद कपूर आणि करुणा कपूरचा पिक्चर होता तो, जब वी मेट नावाचा. त्याला एक पोरगी सोडून जाते, त्याची गर्लफ्रेंड, तो जीवन सोडून पळून जातो. ती एक दुसरी पोरगी भेटते, ती म्हणते एक काम कर, तिचा फोटो एका पाकिटात तो काढ, जाळ आणि फ्लश करून टाक. तर ही जी पद्धत आहे ना, याला आपण बरेचसे लोक जर्नलिंग, डायरी रायटिंग म्हणतात. तर तशी एक आध्यात्मिक पद्धतही आहे, की माझ्या मनात जे काही इम्प्रेशन झालेले आज किंवा जुने, ते सगळे माझ्या पाठीमागून धूर किंवा वाफ या प्रकारे बाहेर चालले. त्या ठिकाणी जी पोकळी निर्माण झाली आहे, ते विचार आणि इम्प्रेशन गेल्यानंतर तिथे देवत्व येऊन स्थिरावत आहे. तर ही क्लिनिंगची प्रोसेस ऍट द एंड ऑफ द वर्किंग डे, जेवण करायच्या आधी सांगितलेली आहे. ही पण आपण, तुम्हाला जर इच्छा असेल तर आपण प्रॅक्टिस करू शकतो 2-3 मिनिटाकरता. करायची आहे? हो हो, करा. तुमचे जे काही प्रोसिजर्स आहेत तेवढे या ठिकाणी आम्हाला नमूद करून द्या, असं मला वाटतं. तर एक आपण क्लिनिंग करूया. पुन्हा बसा, शांतपणे डोळे मिटून बसा, अलगट डोळे बंद करा, आणि असं सजेशन द्या. ही ऍक्टिव्ह प्रोसेस आहे बरं, तुम्हाला तुमचं विल पॉवर वापरायला लागेल. असं सजेशन द्या की माझ्या मनात जे काही, मी इंग्लिशमध्ये सांगतो, ऑल कॉम्प्लेक्सिटीज अँड इम्प्युरिटीज are going through your backside in the form of smoke and vapor. आणि आता ते तुम्ही जर 2 व्हीलर कधी चालवली असेल, भ्रूम भ्रूम केलं की बाहेर धूर पडतो ना, तसं विल पॉवर वापरा आणि असं इमॅजिन करा की तुमच्या पाठीमागून असे धूर आणि वाफ निघते बाहेर, आणि जोर लावा मनाचा आणि फेका. लावत जा जोर. लावा, सिस्टमॅटिकली जोर लावा. म्हणजे फिजिकल असं करू नका, पण मनाचा जोर लावून ते सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या करता, आध्यात्मिक उन्नती करता योग्य नाही, त्या बाहेर चालल्या असा विचार करून बाहेर फेका, पाठीतनं, पाठीमागच्या बाजूने.
आता असं सजेशन द्या की ती सगळ्या गोष्टी गेल्यानंतर जी पोकळी निर्माण होते, गॅप, डिव्हिनिटी इज, देवत्व येऊन तिथे स्थिरावत आहे. कचरा सर्व बाहेर जातोय पाठीमागून फ्रॉम युअर बॅक साइड, आणि जी गॅप तयार झाली तिथून देवत्व येऊन समोरच्या बाजूने विसावत आहे. तिथे ती पोकळी संपूर्ण देवत्वाने भरल्या जाते. गॅप तयार होते, देवत्व येऊन स्थिरावते. या दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली चालू ठेवा. आता यूज युअर विल पॉवर टू मेक इट हॅपन. आता तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल त्यावेळेला ही संकल्पना मनात घेऊन उठा की मी आता अंतर्बाह्य एकदम स्वच्छ झालेलं आहे. ही खात्री स्वतःला देऊन डोळे उघडा. होऊ शकेल? काय वाटलं? इथे काय आहे, इथे पुष्कळ बहुतेक सगळेजण हे दासबोध अभ्यास वर्गाचे पुष्कळ वर्ष मेंबर आहेत. आणि शब्दाची परिभाषा सोडली तर ह्या ना त्या कारणाने असाच प्रोसेस आणि हे सगळं अनेक वर्ष करत आलेले आहेत. त्याच्यामुळे हे पुष्कळ वेळा आपण म्हणजे हे सगळे वेगवेगळे मार्ग आहेत, त्या सगळ्या वेगळ्या मार्गांचा त्रिवेणी संगम असतो आणि सगळं काहीतरी एकच हे असतं. जसं भगवद्गीतेमध्ये म्हटलंय की कर्मयोग काय किंवा हे काय, असं जो वेगवेगळे समजतो तो बालिशपणा आहे, असं 5व्या अध्यायात एक श्लोक आहे. तर त्याच्याप्रमाणे जर बघायला गेलं तर हे सगळेजण जे 27 लोक आहेत तिथे जमलेले आहे ते ह्या ना त्या कारणाने ह्या प्रोसेस बरेच वर्ष करत आले आहेत. त्याच्यामुळे हा जो आनंद मिळतो आहे तो फार चांगला आहे. हा एक वेगळा प्रकारचा डायरेक्ट मार्ग आहे मी म्हणतो. कारण तुमचा जो मार्ग आहे त्याच्यामधला फरक मला असा जाणवला की आमचं वाचन आणि त्याच्यावरती विचार करणं, आणखीन ह्या सगळ्या जे संदर्भ तुम्ही जे सांगितले त्याच्याबद्दल विचार करणं, आणि तुम्ही जे सांगितलं की रोज चिंतन केलं पाहिजे किंवा त्याचा जो विचार जो आहे तो केला पाहिजे, त्याला आम्ही निदिध्यासन म्हणतो. म्हणजे मनन, चिंतन आणि निदिध्यासन हा एक अध्यात्माचा प्राण आहे. तर तो सगळेजण हे करणारे आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आणखीन त्या जाणवल्या आणि चांगलं वाटलं खूप. क्लिनिंग केल्यानंतर काय जाणवलं क्षीरसागर साहेब? हलकं जाणवलं कोणी म्हणताय? हलकं जाणवलं. हलकं.
एक खूप सिंपल प्रोसेस आहे. मनावरचं ओझं, मनावरचं दडपण काढून टाकायचे. कारण आपल्या ज्या मनातल्या ज्या भीती किंवा जे क्लेश असतात किंवा राग, द्वेष, या गोष्टींनी जे एक मनावरती जे एक इम्प्रेशन, परिणाम झालेले असतात ते सगळे निघून जातात. एक प्युरिटी येते. आणि सहजमार्गामध्ये त्यामुळे जास्त भर करण्यावर आहे. म्हणजे एक आमचे जे भंडारा होतात, भंडारा म्हणजे गेट टुगेदर, 3-3, 4-4 दिवसाची वर्षातनं 4-5 वेळेला होतात. तिथेही करतो आम्ही दुबईला. JLT मध्ये आमचा मोठा मेडिटेशन हॉल आहे. 600 लोक बसू शकतील असा एवढा मोठा हॉल आहे. डॉक्टर साहेबांना माहिती आहे, ते आले आहेत. आणि आम्ही मोठे मोठे ध्यानोत्सव वगैरे घेत असतो. गेल्या वर्षी घेतला होता, डॉक्टर साहेब आले होते. वी डोंट डू मेनी थिंग्स. प्रवचन, चर्चा बिर्चा काही प्रकार नसतात. लोक येतात, 8 वाजता ध्यान असतं दुबईला. लोक 7:30 पासून येतात, चुपचाप आपल्या ठिकाणी जाऊन बसतात आतमध्ये, ध्यान करतात घंटाभर. सगळे एकत्र ध्यान करतो शुक्रवारी. आता बंद आहे सध्या कोविडच्या प्रकारात. आणि नंतर आमच्या गुरु महाराजांचं एखादं कुठे काही त्यांनी भाषण किंवा काही स्पीच दिली असेल तर ती ऐकतो आणि आपल्या घरी चुपचाप चालले जातो. काही प्रवचन नाही, काही नाही. इव्हन जे भंडारा होतात 3-3, 4-4 दिवसाचे भारतात, हैदराबादला किंवा चेन्नईला किंवा लखनौला, दिवसांना 3 ध्यानच असतं, ग्रुप मेडिटेशन. काही नाही, काही भाषण नाही, काही भाषण नाही, काही नाही. तुम्ही फक्त 3 ध्यान करायचंय. संध्याकाळी आपल्या ज्या काही ध्यानाच्या प्रक्रिया आहेत त्या करायच्या आहे. आणि बेसिकली एकांतात राहून, म्हणजे 70,000 लोक एकत्र जमल्यावरती सुद्धा एक शांतता असते तिथे. हल्लकल्लोळ नसतो, जत्रा भरलेली नसते. आयडिया इज टू एन्जॉय दॅट ब्लिस विच कलेक्टिव्हली यू क्रिएट. आणि त्याचा एक क्युम्युलेटिव्ह इफेक्ट तुमच्यावर येतो. मग इथे JLTला सुद्धा जेव्हा 400-500 लोक एकत्र बसून ध्यान जेव्हा करतात, आता जसं आपण इथे बसून 27 लोक, 26-27 लोक चर्चा करतोय, तर बाहेर काय कुठे आवाज येत आहेत काय आपल्याला काही त्याच्याशी देणं घेणं नाहीये. हा जो कलेक्टिव्ह इफेक्ट जो येतो तसा असतो. नाही तर बरेचदा काय होतं की लोक जमले की बाकीचेच उद्योग जास्त चालतात. त्यामुळे ध्यानोत्सव जेव्हा होतो तेव्हा अख्खा एकच उद्देश असतो की ॲज अ कलेक्टिव्ह जो फोर्स तयार होतो, जो प्रवाह कलेक्टिव्हली तुम्ही तयार करता, त्याचा उपयोग स्वतःच्या प्रोग्रेस करता करून घ्या. नळाबरोबर गाड्याची यात्रा म्हणतो ना, तसं ते सगळ्या बरोबर आपली यात्रा निघून जाते. You also settle down in life. So it's a huge individual or collective process. It is given free of cost. ही दुसरी खासियत आहे. Everything is free. Nobody will charge you a single paisa for teaching meditation. It is free. दुबईमध्ये 60-65 ट्रेनर्स आहेत. कोणालाही फोन केला तर पटकन वेळ देतील, ध्यान शिकवतील. हवं तेव्हा तुम्हाला ध्यान करायची सोय ते आहे. इट्स ऑल फ्री. दुसरं, मी काल डॉक्टर साहेबांशी बोलता बोलता त्यांना सांगितलं की एक खासियत सहजमार ध्यान पद्धतीची युनिक खासियत अशी आहे की गुरुकडनं तुम्हाला प्राणाहुती मिळते, जी तुम्हाला बरोबर घेऊन जाते. गुरु हा तुम्हाला गरज पडला तर स्वतःच्या सामावून घेऊन तुमच्या डेस्टिनेशनला घेऊन जातो. आणि तो जो इंटरनल हार्ट टू हार्ट सपोर्ट असतो, दिल से दिल का कनेक्शन, अंतर हृदयातनं जो सपोर्ट असतो गुरुचा. गुरु तुमच्याकरता बोट सुद्धा उचलत नाही, पण तुम्हाला हात उचलायची ताकद देतो, स्फुरण देतो, विजडम देतो. That heart to heart connection and that divine energy which flows into all practitioners directly from the Guru, त्याला प्राणाहुती म्हटलेलं आहे. प्राणाहुती म्हणजे प्राणस्य प्राणा असं वेदांमध्ये त्याचा उल्लेख आहे. प्राणस्य प्राणा म्हणजे लाईफ ऑफ लाईफ.
तर त्याचे लाईफ ऑफ लाईफ जो लाईफ फोर्स असतो तो तुम्हाला गुरुकडनं कंटिन्युअस मिळतो, ही गॅरंटी आहे. आणि क्योंकि आप सब लोग कर रहे हो ये सब चीजें बरसों से, if you are sincere, if you are diligent, Guru promises you delivery to your ultimate goal. It's a promise given by Guru. आणि गुरु दक्षिणा काही नाही आहे. गुरु दक्षिणा एकच आहे की स्वतः करता स्वतःवर काम कर, हीच गुरु दक्षिणा आहे. अजून काही आहेत का जाणून घ्यायचं आहे कोणाला? काही क्वेरीज आहेत? नाही, मला वाटतं की ध्यानाच्या प्रक्रिया ज्या आपण सांगितल्या या ठिकाणी, दोन जशा आता सांगितल्या, जिथे करवल्या आणि सांगितल्या पण, तर अशा प्रकारच्या ध्यानाच्या प्रक्रिया एवढ्याच असतील असं मला म्हणायचं आहे. म्हणजे असं नाही खूप आहे म्हणून. म्हणजे जे तुम्ही प्रत्येक शुक्रवारी बसता तर ज्या काही प्रक्रिया आपण करता त्या ह्या सर्व अशाच प्रकारच्या असतात. आणि जसं तुम्ही म्हणाल 3-3 वेळा ध्यान करतो तुमच्या उत्सवामध्ये, म्हणजे परत समजा एक तासभराचं जर सेशन असेल एक, तर म्हणजे दिवसातनं 3 तास जे आहे ते शांत बसतात त्या ठिकाणी, आणि नंतरही त्याच्यामुळे शांती राहते असंही म्हणूया. कारण की शेवटी दृश्य वस्तू किंवा प्रपंच याच्या आड जे येतं ते बहिर्मुखता येतं आणि आसक्ती येते, आणि ती बहिर्मुखता जावी आणि आसक्ती जावी म्हणून जे आहे ते अशा प्रकारचं अंतर्मुखता करणं, हा जो मार्गाचा जो आहे तो डेस्टिनेशन हेच आहे. तर तसंच ध्यानाचं सुद्धा डेस्टिनेशन हेच आहे. आणि जे काही प्राप्त होतं, आता आपण विचारलं की अनुभव आला का अशा प्रकारचा, तर तो शेवटी अनुभव तो आहे तशाच प्रकारचा अनुभव त्या ठिकाणी जो आहे तो बहिर्मुखता कमी झाली, अंतर्मुखता जास्त झाली, आसक्ती गेली, अनासक्ती वाढली, की जे काही आतमध्ये जे प्रकरण होतात, निर्विकल्पासे कल्पिता कल्पनेची नुरे वाढता, निसंगासे होऊ जाता निसंग होई, अशा प्रकारचं जे एक आमचं तात्बोधामध्ये समर्थांचं ब्रीद वाक्य आहे, तशाच प्रकारचं ते आहे असं मला म्हणायचं. फक्त मी का बोलतो ह्या ठिकाणी की ध्यानाच्या मार्गाने सुद्धा शेवटी हे होतं याचं प्रात्यक्षिक तुम्ही आमच्या समोर आहात असं म्हणून इथे मी आपला निरोप घेतो. आणि यांना आपल्या महेशजींना जे आहे विनंती करतो की हा कार्यक्रम पुढे त्यांनी घ्यावा. धन्यवाद. आत्मषटक म्हणायचं आहे का? हो गुरुजी, 2 मिनिटं आपण हे त्याची सांगत करू आणि मग आत्मषटकाकडे वळू. मला एक आपण दर शुक्रवारी आपण इथे तासभरासाठी डॉक्टर साहेब आपल्याला मार्गदर्शन करतात आणि दर शुक्रवार सकाळी 10 ते 11:30 अतिशय आल्हाददायी आणि आनंददायक, आणि आपण त्याची आतुरतेने वाट पाहत असतो. पण आजची 11 डिसेंबरची सकाळ खरोखरच वेगळ्या प्रकाराने आल्हाददायक आणि आनंददायक अशी झाली. खरोखरच एक छान समाधान तुमच्या ह्या सगळ्या तुम्ही ज्या हार्टफुलनेसच्या जे काही आम्हाला मार्ग पद्धती सांगितली आणि तुम्ही एवढ्या सहजतेने ती सांगितली की त्याचं नाव, त्याला तुम्ही सहज मार्ग का म्हणता हे तुमच्या एकेका शब्दातून आम्हाला जाणवत होतं की तुम्ही एवढ्या सहजतेने. आणि मी तुम्हाला वैयक्तिकरित्या सुद्धा मी अनेक वेळा भेटलोय, तुम्हाला बघितलंय मी, आणि तुमची जी वागणी पद्धत सगळी जी एवढी सहज आहे की ते बघून खरोखरच प्रत्येकाला अशा सहज मार्गाने जायचा प्रयत्न करावा अशी तुम्ही आम्हाला प्रेरणा देताय. heartfulness.org याची आपली जी वेबसाईट आहे ते मी आपल्या चॅटमध्ये टाकलेली आहे. तर ज्यांना कोणाला heartfulness.org, ज्यांना कोणाला याच्याबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल सहज मार्गाबद्दल, त्यांनी त्या वेबसाईटला भेट द्यावी, त्या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि तिथून जास्त माहिती घ्यावी. अमोलजी, तुम्ही जे सहज मार्गाचं जे सार सांगितलं, अगदी साधी जीवन पद्धती किंवा अगदी साधं म्हणजे सतत स्मरण आणि क्लिन्सिंग प्रोसेस, ही एवढी सुंदर आणि एवढी छान मनाला भाव दिली तुम्ही म्हणाला जातं ते. आपण ध्यान म्हटलं की थोडंसं क्लिष्ट किंवा थोडंसं
ते डॉक्टर साहेब खूप आम्हाला समजावून सांगतात आणि खूप ते साध्या पद्धतीने आपल्या सध्या जे ज्ञानेश्वरीचं 6व्या खंडातले जे श्लोक चालले त्याच्यामध्ये सगळ्याबद्दल योग मार्गाबद्दल सगळं सुरू आहे. त्याची एका दृष्टीने मला असं वाटतं की जी सांगत आहे ती एवढ्या सहजतेने झाली आहे की आतापर्यंत आम्ही जे ऐकले आणि जे डॉक्टर साहेबांनी सांगितलंय त्याचा हा सारच असं म्हणायला हरकत नाही की एवढ्या शांतपणे आणि एवढ्या सहजपणे आपण या गोष्टीचा आपल्या रोजच्या आयुष्यात अवलंबू शकतो आणि त्याने आपल्याला खरोखरच आपल्या आयुष्यात आपण किती शांत आनंदी आणि सुख समाधानाने राहू शकतो याचं तुम्ही आम्हाला प्रत्युत्तर दिलं. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि असंच अभंग आपण दासबोध मार्ग अभ्यास वर्गाच्या माध्यमातून बोलत राहू आणि सहज मार्गाचा पण अवलंब करायचं मी सगळ्यांनाच आवाहन करतो की ज्यांना कोणाला वेळ असेल आपण जेव्हा जमेल तेव्हा त्या संकेतस्थळाला जावं, माहिती घ्यावी आणि याच्याबद्दल जास्त माहिती घेण्याची आणि त्या दृष्टीने काही करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद अमोलजी तुमचे खूप. आमची शुक्रवार सकाळ खूप छान आणि आल्हाददायी करण्याबद्दल धन्यवाद. आता मी गुरुजींना विनंती करतो की आपण आत्मशतकाकडे जाऊया. थँक्यू. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न चक्षुत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम्. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वाक्पाणिपादो न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मे द्वेषरागो न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावा न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षा चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदा पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धा चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूप
शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्। ॐ पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।